नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे जिल्ह्यातील जागा जिंकण्याचा महायुतीचा मेळाव्यात निर्धार. राम काय खातो यापेक्षा तुम्ही काय खाता हे लक्षात आले. फडणवीसांच्या ठाकरेंवर टीका. आणि सुनेत्रा पवार यांची ठाणेकरांना भावनिक साथ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्या वेळी पंतप्रधान करण्याबरोबरच लोकसभेच्या जिल्ह्यातील तिन्ही जागा जिंकण्याचा निर्धार महायुतीच्या मेळाव्यात करण्यात आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद हिंदुराव यांच्यासह महायुतीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी एकमुखानं आणि एक दिलानं कार्य करण्याचा निर्धार करत विजयाचा एल्गार यावेळेला केला. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या भव्य मेळाव्याला जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांसह मोठ्या संख्येनं पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या मेळाव्याला भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष, पीआरपी, बविया, जेएसएस, आरएसपी, बीजेपी, स्वाभिमान, रयत क्रांती संघटना, भीमसेना, बरी एकता मंच, रिपब्लिकन पक्ष, शिवसंग्राम इत्यादी 15 पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळेला माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी रामभक्ती ही राष्ट्रभक्ती असल्याचं नमूद करत उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना श्रीराम प्रतिज्ञा दिली. भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी मेळाव्याचं नियोजन केलं होतं. येत्या एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीचे शिवधनुष्य कार्यकर्त्यांनी पेलावं असं आवाहन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं. महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षात झाली नाही तेवढी कामं अवघ्या 1.5 वर्षात झाली आहेत, तर 70 वर्षात न झालेलं राम मंदिरासह सर्व प्रमुख कार्य 10 वर्षात झाले अशा शब्दात खासदार श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजवटीचं कौतुक केलं. तर शिवसेनेचे प्रदेश प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पुढील काळात सर्वांनी नमो सैनिक व्हावं असं आवाहन केलं. ठाणे जिल्ह्यातील महायुतीनं लोकसभेच्या तिन्ही जागा जिंकाव्यात असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केलं. तर मुरबाड रेल्वे, भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचं स्मारक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची विनंती प्रमोद हिंदुराव यांनी केली. प्रभू श्रीरामाला ज्यांनी नाकारलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे खरे वाहक होते, पण उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबतच कुणीही खरे वाहक नाहीत अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. यावेळेला राम काय खातो त्यापेक्षा तुम्ही काय खाताय हे लक्षात आलंय असा हल्लाबोलही फडणवीस यांनी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर केला. ठाण्यातील घोडबंदर भागातील आनंदनगर भागात रामकथा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला रविवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावून उपस्थितांशी संवाद साधला. यावेळेला त्यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर कडाडून टीका केली. माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री असा माझा परिचय असला तरी माझा दुसरा परिचय त्यापेक्षा महत्त्वाचा आहे, तो म्हणजे रामसेवक आणि कारसेवक. अयोध्येला कारसेवक म्हणून मला वयाच्या 20व्या वर्षी रामाची सेवा करण्याची संधी मिळाली. मी कारसेवेला गेलो होतो तेव्हा तुम्ही निसर्गाची फोटोग्राफी करत होतात, तेव्हा कारसेवक छातीवर गोळ्या झेलून मंदिर इथेच बनवणार असं ठणकावून सांगत होते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे खरे वाघ होते, पण उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबतच कुणीही खरे वाघ नाहीत अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे. तर अजितदादांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा अशी भावनिक साद राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सौभाग्यवती सुनेत्रा पवार यांनी ठाणेकर महिलांना घातली. मिनिस्टर सन्मान महिलांचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटानं आयोजन केलं होतं. त्यावेळेला पवार यांनी ही साद महिलांना घातली आहे. आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी होम मिनिस्टर कार्यक्रमाचं उत्कृष्ट आयोजन करून महिलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणले. महिलांनी होम मिनिस्टरला दिलेला उदंड प्रतिसाद त्याची साक्ष आहे. तसंच येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास तटकरे आणि सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. होम मिनिस्टरच्या या कार्यक्रमात पहिलं बक्षीस मानाची पैठणी आणि सोन्याची नथ खारेगावच्या पूनम पाटील यांनी, तर दुसरं बक्षीस मानाची पैठणी आणि मोत्याचा तन्मणी खारेगावच्या संध्या दळवी यांनी पटकावला. तर तिसरं बक्षीस मानाची पैठणी आणि चांदीचं पैंजण मुंब्रा येथील पूजा भोसले यांनी पटकावलं. यावेळेला उत्तेजनार्थ 7 बक्षिसांचं वाटप करण्यात आलं. काय सांगाल, महिलांसाठी कुठेतरी एक विरंगुळा हा कार्यक्रम पाहायला मिळतो. खरं तर होम मिनिस्टरचा कार्यक्रम महिलांना नेहमीच आवडत असतो आणि आज
नजीबभाई आणि आनंद परांजपेजींनी एक अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली आणि उद्दंड असा प्रतिसाद महिलांचा या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला मिळालेला आहे। मी आलेल्या सर्व सहभागी झालेल्या महिलांना मनापासूनच्या शुभेच्छा देते। मकर संक्रांतीचं आणि हे नवीन वर्ष त्यांना सगळ्यांनाच सुखदायी निरोगीमय जाओ अशीच मी या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देते। मैम, हम बारामती से चुनाव लड़ने वाले क्या कहना त्याने त्यांच्यासाठी विचारला होता तो ठीक आहे। हे पूर्ण कल्याण लोकसभा असेल किंवा ठाणे पूर्ण विधानसभा असेल ही पूर्णतः आमची शिवसेनेची असेल। गद्दारांना लवकरच धडा शिकवला जाईल जे गेले त्यांना। नाही, मला वाटतं आज त्यांची या परिसरामध्ये सभा होती। खरं तर मी आज सकाळपासून बदलापूरला कार्यक्रमाला होते आणि त्याच्यानंतर इथे आणि आणखीन एक आमदार प्रताप सरनाईकजींचे इथे एक कार्यक्रम आहे। त्याच्यामुळे जशा निवडणुका येतील तशा अशा पद्धतीचे वक्तव्य होतच राहतील। पण मी या निमित्ताने एवढं सांगू इच्छिते की महायुतीचे जे उमेदवार आहेत ते निश्चितपणाने ज्यांना ज्यांना वरिष्ठ नेतृत्व संधी देतील ते उमेदवार नक्कीच सर्व जनता सर्व मतदार बंधू भगिनी हे त्यांना कौल देऊन अधिकाधिक मताधिक्याने त्यांना निवडून आणतील। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ। तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। ठाण्यातील उपवन तलाव इथे विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल सुरू असून या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली आहे। या ठिकाणी विविध कलाकृती नागरिकांना पाहण्यास मिळत आहेत। यंदा श्रीराम मंदिर या थीमवर हा महोत्सव होत असल्यानं मुख्य स्टेज राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे। या ठिकाणी शनिवारी रात्री प्रसिद्ध गायिका मालिनी अवस्थी यांचं गायन झालं। सदर प्रसंगी नागरिकांनी एकच गर्दी केली होती। तर रविवारी पहाटे तरंग स्टेजवर पद्मश्री प्रल्हाद सिंग टिपनिया यांनी आल्हाद कबीरवाणी या आपल्या गायकीनं ठाणेकर नागरिकांची मनं जिंकली। रविवारी संध्याकाळी पार्श्वगायक स्टेबलबिन यांच्या गायकीनं ठाणेकर नागरिकांची मनं जिंकली। यावेळेला आमदार प्रताप सरनाईक, युवासेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक, नगरसेविका परीक्षा सरनाईक आणि इतर मान्यवर ठाणेकर बाहेरून आलेल्या सर्वांनी कार्यक्रमाला एकच गर्दी केली होती। सदर उत्सवाला दिवसेंदिवस गर्दी वाढत असे। ठाणे महापालिका क्षेत्रात स्वच्छतेला दिलेले सर्वोच्च प्राधान्य, शहराची एकूण स्वच्छता आणि शौचालयांची स्वच्छता हे उद्दिष्ट ठेवून प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांची परिणिती म्हणून स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये ठाणे शहरानं उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। 2022 मध्ये सहभागी सर्व शहरात गुणानुक्रमानुसार ठाणे शहराचा 44वा क्रमांक आला होता। त्यावरून झेप घेत यंदा ठाणे शहरानं 24वे स्थान पटकावलंय। महानगरपालिकेनं वर्षभर स्वच्छतेसाठी निरनिराळे उपक्रम हाती घेतले। दररोज कचरा टाकला, जिथे कचरा टाकला जातोय अशा 150हून अधिक जागांवरील कचरा टाकणं पूर्णपणे थांबवण्यात आलं। तसंच घरोघरी कचरा संकलन करण्याची क्षमता वाढवून प्रत्येक घरी कचरा संकलन गाडी गेलीच पाहिजे या सूत्रानुसार कचऱ्याचं संकलन सुरू करण्यात आलं। रस्ते सफाईच्या कामांना सकाळी 6 वाजता सुरुवात करून 8 वाजेपर्यंत मुख्य रस्त्यांची सफाई पूर्ण करणं, स्वच्छता कर्मचारी पूर्णवेश कर्तव्यावर हजर असणं,
बाजारपेठा आणि दुकानांच्या परिसरात सायंकाळी आणि रात्री साफसफाई करणं, यांत्रिक साफसफाईला सुरुवात अशा सर्वांगीण प्रयत्नांचं फलस्वरूप म्हणून स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये ठाणे शहराची कामगिरी मोठ्या प्रमाणावर सुधारलेली दिसतेय. स्वच्छता सर्वेक्षण 2023 मध्ये देशभरातील 446हून अधिक शहरात ठाण्याला 24वा क्रमांक मिळालाय. गेल्या वर्षी 427 शहरात ठाणे शहराला 44वा क्रमांक मिळाला होता. 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात ठाणे 24वे, तर 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत ठाण्याला 14वे स्थान मिळाले. गेल्या वर्षी ठाण्याचा 13वा क्रमांक होता. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे जिल्ह्यातील जागा जिंकण्याचा महायुतीचा मेळाव्यात निर्धार. राम काय खातो यापेक्षा तुम्ही काय खाता हे लक्षात आलंय. फडणवीसांच्या ठाकरेंवर टीका. आणि सुनेत्रा पवार यांची ठाणेकरांना भावनिक साथ. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.